तर नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, आज देवपूजा करत असताना ना मला एक छोटीशी आयडिया माझ्या लक्षात आली आणि चला म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता संक्रांती जवळ आलेली आहे आणि प्रत्येकजण वाहनासाठी काय द्यायचं किंवा याचा विचार करत असतात किंवा दरवेळी आपण काहीतरी डिश, प्लेट किंवा वाटी, ग्लास अशा काही स्टीलच्या वस्तू देत असतो किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू देत असतो किंवा याच्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणजे कुंकाचे करंडे वगैरे देत असतो. तर मी तुम्हाला एक आयडिया सांगते, तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर हे बघा, हे जे आसन दिसतंय ना तुम्ही बघता, तर हे आसन आहे ना तुमच्या म्हणजे चॉईसनुसार तुम्ही केवढं मोठं द्यायचं घ्यायचं ते तुम्ही ठरवू शकता. याची किंमत एकदम कमी आहे, 15 रुपये 20 रुपये. जसे की आता माझं देवघर छोटं आहे त्यामुळे मी छोटं आसन घेतलं. तर चौरंगाचं आसन असू शकतं किंवा ज्याचं देवघर मोठं आहे तसं म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये हे आसन अवेलेबल आहेत. तर तुम्ही हे आसन वाण म्हणून संक्रांतीसाठी याचा उपयोग करू शकता. आणि कारण कसं आहे माहिती आहे का, हे प्रत्येकाला आपलं देवघर छान दिसावं असं वाटतच असतं आणि आसन हे नेहमी खराब होत असतात वात लावून, पंचारती लावून किंवा अगरबत्ती लावून. तर हे आसन आहे की नाही, महिला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा स्वीकार करतील आणि म्हणजे नाराज देखील होणार नाही आणि त्याचा यूज देखील रोजच्या उपयोगात त्याचा यूज देखील होईल. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया मला नक्की सांगा आणि छान आहे की नाही आयडिया ते पण सांगा. कारण जे पण काही आपण गिफ्ट देतो ना, प्लेट, वाटी, ते कधीतरी थोडेफार यूज होतं आणि परत फेकून दिलं जातं. तसं हे देवघराचं आहे ना, एक प्रकारचा कपडा आहे आणि तो जसा जसा यूज म्हणजे दररोज देवापाशी यूज होईल आणि दररोज खरं तर आपल्या मैत्रिणीला आपली आठवण येत राहील की हां बाबा हे ह्याने गिफ्ट दिलं होतं किंवा ते त्यानं दिलं होतं. तर अशा पद्धतीने चला चॅनलला सबस्क्राईब